पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते अंकुश काकडेंनी ईव्हीएम बाबत आक्षेप नोंदवलेला आहे। 3 मतदान केल्यानंतर चौथं मतदान झालं तेव्हा लाईट लागला नाही असा दावा काकडेंनी केला। ईव्हीएम मशीनमध्ये 7:44 म्हणजे 14 मिनिटं जास्त दाखवत असल्याचा सुद्धा आरोप अंकुश काकडे यांनी केलेला आहे। तुम्ही तिथे बसलेला आहात, मी इथे आहे, मी चौथा बटन दाबल्यानंतर लाईट लागलेला नाही। स्वतः अंकुश काकडे फोन लाईन वरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। नेमकं काय घडलं होतं आपण त्यांना विचारूया। अंकुश काकडे, जे काय घडलंय नेमकं? पुण्यातील प्रभाग क्रमांक 27 नवी पेठ पर्वती या मतदान केंद्रातील निवली स्कूल टिळक रोड मतदान केंद्रात मी मतदानाला गेलो। 7:30 वाजता मतदान प्रक्रिया सुरू झाली, पण त्या ठिकाणी बॅलेट बॉक्स मध्ये जो बॅलेट बॉक्स होता, बॅलेट युनिट मध्ये 7:30च्या ऐवजी त्याच्यामध्ये 7:44 ते आणि 14 सेकंद दाखवत होते। म्हणजे त्या ठिकाणी 14 मिनिटाचा हा पहिल्यांदा घोळ केलेला आहे। त्या ठिकाणी का ते केलं काय मला कल्पना नाही। आणि त्यानंतर मी पहिलं बटन मतदान केलं, लाल दिवा लागला। दुसरं मतदान केलं, लाल दिवा लागला। तिसरं मतदान केलं, लाल दिवा लागला। चौथं बटन दाबल्यानंतर लाल दिवा न लागता डायरेक्ट बीप असा आवाज आला। त्यामुळे माझ्या मनामध्ये शंका आहे की माझं ते चौथं मतदान झालं किंवा नाही। अर्थात इकडे आल्यानंतर एक मतदान झालं असं तिथे दाखवलं गेलं, पण दिवा मात्र लागत नव्हता। त्याच्यानंतर सुद्धा 1-2 जणांची ती तक्रार होती। बरं काकडे जी, तुम्ही जे सांगताय की 14 मिनिटं जास्त तुम्ही म्हणताय हे केलं गेलं, तांत्रिक बिघाड आहे का जाणीवपूर्वक केलं गेलंय? काय आरोप आहे आपला? काय आता काय कल्पना नाही। जर का त्या बॅलेट युनिट वरती जर का आता 5:30 वाजले आणि त्यांनी बंद केलं तर ती 14 मिनिटं 24 मिनिटाचा घोळ काय झाणारच ना 14 मिनिटाचा। असं आहे, 7:44 त्याच्यामध्ये दाखवत होते। बरं, म्हणजे 14 मिनिटाचा घोळ होता तिथे। बरं, मग आता आपली पुढची भूमिका काय? या सगळ्या घोळाच्या अनुषंगाने आपली भूमिका काय आता? नाही तर ठीक आहे, आम्ही सगळ्या मतदान केंद्रामध्ये चेक करतोय आणि सगळ्यांना सांगतोय चारही मतपत्रिकेतले लाल दिवे लागतात त्याने त्याची काळजीपूर्वक पाहणी करा। बरं, धन्यवाद अंकुश काकडेजी, तुम्ही दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी।